धनुष्यबाण आणि घड्याळ कुणाचं यावर अंतिम युक्तिवाद 18 फेब्रुवारीला होणार आहे। शिवसेना राष्ट्रवादी पक्ष चिन्हावर पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला होईल। सर्वोच्च न्यायालयाकडून 18 फेब्रुवारीपासून अंतिम युक्तिवादासाठी आता सुनावणीची तारीख देण्यात आली। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना 3 तास तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना 2 तास असा एकूण 5 तासाचा कालावधी खरं यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलाय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। उमेश, काय सविस्तर माहिती? संपूर्ण राज्यभरात ज्या सुनावणीवर लक्ष लावलं होतं ती सुनावणी आता 18 फेब्रुवारीला होणार आहे। 2 दिवसांनी याची तारीख सर्वोच्च न्यायालयामध्ये दिली जाईल अशा प्रकारची याआधी माहिती होती। मात्र आता ती तारीख आहे ती पुढे निश्चित करण्यात आलेली आहे आणि 18 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी असे 2 दिवस हे सुनावणीची जी आहे ती तारीख निश्चित करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 3 तास उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना असतील तर 2 तास एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना असे ते 2 तासाची एकूण अशी 5 तासाची ती सुनावणी होणार आहे। त्यामुळे या सुनावणी जी असते ती अंतिम सुनावणी असणार आहे। ही सुनावणी झाल्यानंतर कोर्ट जो आहे जो अंतिम युक्तिवाद आहे तो ऐकेल आणि निर्णय जो आहे तो तातडीनेही देऊ शकतो किंवा त्याच्यानंतरही देऊ शकतो। त्याच्यामुळे आता या 2 दिवसाच्या सुनावणीनंतर कोर्ट कधी हा निर्णय देणार आहे, नेमका धनुष्यबाण कोणाचा घड्याळ कोणाचं, हे 18 आणि 19 फेब्रुवारीच्या युक्तिवादानंतर आपल्याला समजणार आहे। बरं, धन्यवाद उमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।